नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला कोकणाच्या एका समुद्रकिनारी घेऊन जातोय. तसं कोकणामध्ये तर खूप सारे सुंदर असे समुद्रकिनारे आहेत. त्यापैकीच एक मुरुड जंजिराच्या जस्ट 5 किलोमीटर पहिले एक नांदगाव बीच म्हणून आहे. यावेळेस आम्ही तिथे व्हिजिट करतोय. नांदगाव बीच मित्रांनो आम्हाला खूप आवडलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की त्या बीचच्या पूर्ण बाजूला नारळांची सुंदर अशी वाडी बनलेली पूर्णपैकी. आणि तुम्ही बघत असताल माझ्या मागे ही जी सगळी सुपारीची वाडी दिसते ना मित्रांनो, तर इथे ॲक्च्युली ही मी जिथं स्टे केलं आहे ना त्याची बॅक साईड आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे राहण्याचा काय खर्च येतो, खाय प्यायचे काय काय सोय, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आमच्या ह्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करा. चला आपण हा व्हिडिओ आता सुरू करूयात मित्रांनो. चला. इथला व्ह्यू एकदम सुंदर असा होता. सर्व बाजूंना उंचच उंच वाढलेली नारळाची आणि सुपारीची झाडे, यामुळे तुम्हाला कोकणातल्या एखाद्या वाडीमध्ये राहण्याचं समाधान मिळते. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमची नांदगाव बीचच्या व्हिजिट दरम्यान आम्ही एक वीरा बंगलो म्हणून त्या ठिकाणी आम्ही आमची रूम बुक केली. ॲक्च्युली हा एक इंडिव्हिज्युअल बंगलो आहे. इथे यांचे 4 ते 5 रूम आहेत, स्विमिंग पूल वगैरे आहे, लॉन आहे आणि खूप सुंदर प्रॉपर्टी मित्रांनो. मला तर खूप आवडली, माझ्या फॅमिलीला पण खूप आवडली. तर मी तुम्हाला ना ही प्रॉपर्टी एकदा एक्सप्लोअर करून दाखवतो. मित्रांनो, हे असं इकडं गेट आहे. या मेन रोडपासून आतमध्ये आल्यानंतर ही सरळ या बंगल्याची इथली पार्किंग आहे. पार्किंगला लागूनच हा इथे आहे सुंदर असा, समोरच हा ट्विन बंगलो, त्याच्यासमोर ही छानशी लॉन. हा एक याचा असा सरळ रस्ता आहे. हा समोर मी तुम्हाला ते पण दाखवतो. या साईडला जे आहे ना मित्रांनो, इथे त्यांचं म्हणजे आपल्याला लंच डिनरसाठी त्यांनी सोय केलेली आहे. ते मी तुम्हाला पुढे दाखवतो. सगळ्यात पहिले तर मित्रांनो मी तुम्हाला आता या साईडनी हा जो बंगला दिसतोय ना मित्रांनो, हा इथे खाली एक रूम आहे आणि वरती यांच्या 2 ते 3 रूम आहेत मित्रांनो. आपण सगळ्या रूम मी तुम्हाला दाखवणार आहे 1 बाय 1. सगळ्यात पहिले तर आता साक्षी हा अरे स्विमिंग पूल. चला मित्रांनो, मी तुम्हाला आता साक्षी दाखवते स्विमिंग पूल. साक्षीच्या इच्छेनुसार आज रूम मी पहिले न दाखवता आज तुम्हाला दाखवतो इथला स्विमिंग पूल. मित्रांनो, हा असा रस्ता, हे बघा तुम्हाला समोर दिसत असेल. या येस, इथे असे छान यांनी जवळपास 3-4 असे झोके आहेत इथे बनवलेले. सुपारीचे थोडे असे छान झाडं आहेत. खूपच सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो. हे पहा, ही जी दिसते ही आमची रूम आहे. या रूमची ही बॅक साईड. इथनं आम्हाला माझ्या रूममधनं एक्झिट पण आहे. ही रूम पण मी तुम्हाला पुढे दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आहे इथे स्विमिंग पूल. हा लहान लेकरांचा, तिकडे थोडं डीप आहे. आणि आणि मित्रांनो, याच्या मागे तुम्ही बघा एक्झॅक्टली ह्या बंगल्याच्या मागे हे जे तुम्हाला दिसेल ना,
किती सुंदर वाडी आहे, ही पण आपण फिरून बघणार आहे. आतमध्ये आपण जाणार आहे इथे पण, हे पण मी तुम्हाला पुढे दाखवतो. आणि हे पहा, पूलच्या बाजूलाच आहे इथे जेवणाची सोय. तर ओव्हरऑल सुंदर असा हा इंडिव्हिज्युअल बंगलो आहे. मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवतो आमची रूम. हा या बंगल्याचा एंट्रन्स आहे. चला, हे बघा, इथनं एंट्री केल्याबरोबर हा हॉल आहे. हा कॉमन प्लेस आहे ॲक्च्युली. या बंगल्याचे ओनर इथे कधीमध्ये येतात सुट्टींमध्ये. आणि हे बघा मित्रांनो, या साईडला असं थोडं किचन आहे. इथे जेवायला जागा वगैरे आहे. आणि ही आहे बघा आमची रूम. खूप स्पेशियस रूम आहे. एअर कंडिशन अवेलेबल आहे. किंग साईज बेड आहे. ते आम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस देणार आहे. आणि रूममध्ये आमच्या देवघर पण आहे. आणि या साईडला आहे इथे टॉयलेट, बाथरूम, एक कबट. आणि इथनंच आमच्या विंडोतनं दिसतो मागे स्विमिंग पूल. तर मित्रांनो, आपण बंगल्याचा ओव्हरऑल व्ह्यू बघितला, खालची रूम बघितली. आता आपण बघूयात वरची रूम. तर मित्रांनो चला आपण आता बघू वरच्या रूम. रूम तर खूपच सुंदर असतील असं मी अपेक्षा करतो मित्रांनो. जितका सुंदर हा बंगला आहे, रूम पण तेवढा सुंदर असतील. आवाज माझा असा घुमतो इथे, इको होतोय. तर मित्रांनो, वरच्या बंगल्यामध्ये वरच्या फ्लोअरमध्ये ह्या 2 रूम आहेत, ज्या पूल व्ह्यू आहेत. ज्या साईडनी पूल तुम्हाला दिसेल. आणि या ज्या 2 रूम आहेत मित्रांनो, या आहेत गार्डन व्ह्यू. तर आपण याच्यापैकी एक रूम बघूया. सगळ्या रूम सारख्याच आहेत. तर चला आपण आता ही रूम बघूयात मित्रांनो. वा, ही पण खूप प्रशस्त रूम आहे. सगळ्या सेम आहेत मित्रांनो. इथे पण कबर्ड आहे, एक किंग साईज बेड आहे. या साईडला टॉयलेट, बाथरूम आहे. आणि डेकोरेशन जे लुक आहे याचं खूपच सुंदर आहे. आणि या साईडला आहे इकडे मित्रांनो बाल्कनी. आणि बाल्कनी बघाल तुम्ही, बापरे किती मोठी बाल्कनी आहे याची. वाव, एक छान झोका पण आहे. आणि या साईडने इकडनं आपण पूर्णपणे असा गार्डन व्ह्यूचा एन्जॉय घेऊ शकतो. मित्रांनो, हे स्विमिंग पूलच्या बाजूला जी वाडी आहे, मी तुम्हाला म्हटलं तन्वी गेली आहे तिकडे. इतकी सुंदर वाडी आहे मित्रांनो ही. तुम्ही वा 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 वा, खूप मोठी वाडी आहे. हा काय, चल चला आता तन्वी आणि साक्षीचं म्हणणे की वाडी यांना पूर्ण एक्सप्लोर करायची आहे. वा, इथे यांनी थोडासा भाजीपाला वगैरे पण लावलेला आहे. हे बघा, इथे यांनी कोबी वगैरे लावलेली दिसतीये. तिकडे मागे पालकाची पण भाजी लावलेली होती. केळी आहे. हा, वेल, हो. खूप अच्छा, इकडे हा तुझा फ्रेंड झालाय. हे साक्षी मागे सर, साक्षी. हा, इथे एक छान मस्त विहीर पण आहे. हा ते खूप दिवसाचं साचलंय त्याच्याने, नसतं ते. कोकणाचं खूप छान असं फील या ठिकाणी तुम्हाला येईल मित्रांनो. सुंदर असं वातावरण आहे. खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. अळूचे पानं, भाजी वगैरे. अरे भाजीपाला वगैरे मस्त लावलेला. एक्साइटेड आहे. तिला जायचं स्विमिंग पूल मध्ये. आता आहे पूल टाइम. आणि तुम्ही बघता ऑलरेडी सगळे गेलेत पूल मध्ये.
आम्ही आता जिथं थांबलोय ना वीरा बंगलो, त्या वीरा बंगलोपासून एक हार्डली 500 ते 600 मीटरवरती नांदगाव बीच आहे आणि आम्ही आता चाललो बीचवरती सनसेट एन्जॉय करण्यासाठी. तर आपण आता ह्या बीचला एक्सप्लोर करू मित्रांनो. मंडळी आमच्या गेल्यात वाटतं पुढे. चला, काय छान सनसेट येतोय. मित्रांनो, आम्ही जेवढी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर आणि छान बीच आहे. आम्हाला खूप आवडला, याची एंट्रीच आवडली. चला, आता आम्ही इथं एन्जॉय करणार आहे सनसेट. हिरव्यागार नारळाच्या पार्श्वभूमीवर पसरलेला लांबच लांब समुद्र किनारा, हे सगळे आपल्याला मुंबई पुण्यापासून अगदी जवळच अनुभवायला मिळाले. तर अलिबाग मुरुड हे समुद्र किनारे सगळ्यांनाच माहीत आहे, पण मुरुडपासून जवळच भरपूर असे समुद्र किनारे आहेत जे अगदी सुंदर आहे. त्यातलाच एक हा नांदगाव समुद्र किनारा. इंग्रजीतला सी आकाराचा हा समुद्र किनारा मुरुडपासून अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. मित्रांनो, नांदगावचा हा समुद्र किनारा खूपच सुंदर आहे. निळाशार अथांग समुद्र आणि ओळीने असणारी नारळाची लांबच लांब झाडे खूपच सुंदर असा अनुभव देतात. इथे काही प्रमाणात तुम्हाला वॉटर स्पोर्ट पण अनुभवायला मिळतात. या समुद्र किनाऱ्याला लागून भरपूर असे होमस्टे ऑप्शन आहेत आणि इथे तुम्हाला अस्सल कोकणी जेवण पण अनुभवायला मिळेल. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की इतर ठिकाणी असणारी गर्दी इथे तुम्हाला अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या मित्रपरिवारासोबत खूपच छान क्वालिटी टाईम इथे स्पेंड करू शकता. दिवसभर स्विमिंग पूल आणि सनसेट एन्जॉय केल्यानंतर आम्ही जेवणामध्ये मस्त अस्सल कोकणी जेवण सांगितलं. कोंबडी वडे, प्रॉन्स करी, सोल कढी, पापलेट फ्राय आणि मनसोक्त जेवण केलं. मित्रांनो, नांदगावच्या बीच लगत असलेल्या सुंदर बंगलोमध्ये आमचा 10 जणांचा ग्रुप होता. आम्ही आमच्या ग्रुपमध्ये 3 रूम बुक केल्या. पर रूम आम्हाला 5,000 रुपये खर्च आला. यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड नव्हता आणि जेवणाचा खर्च हा आपल्याला वेगळा बेअर करावा लागतो. यांच्या ओनरचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तरी रूमचे रेट हे विकेंड्सनुसार अप अँड डाऊन्स होऊ शकतात. तर मित्रांनो, ओव्हरऑल अशी होती आमची नांदगाव बीचची ट्रिप. आणि या ट्रिप दरम्यान आम्हाला इथे एक छान मस्त ही प्रॉपर्टी भेटली. इथलं बीच वगैरे आम्हाला खूप आवडलं. तर मी जस्ट माझ्या फॅमिलीचं ओपिनियन घेतो, कुणाला काय काय आवडलं. तुला काय आवडलं? विला. तू? मला वाडी आवडली. वाडी. आम्ही जसं वाडीबद्दल आम्हाला एक सांगायचं राहिलं. काल आम्ही रात्री अक्षरशः किती वाजता गेलो होतो? 1:30 ते 2 वाजता वाडीमध्ये फिरायला गेलो होतो रात्री, पूर्ण मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून. तर तो एक अनुभव आम्हाला खूप छान होता. सकू, तुला काय आवडलं मला? साक्षीला तर स्विमिंग पूल सोडून दुसरं काय आवडत नाही. तनिष्का, तू? इथलं मला बीचेस आणि सनसेट खूप जास्त. सनसेट आम्ही जसं कॅप्चर केलं ना, खूप छान सनसेट आला. इथलं बीच जे आहे ना मित्रांनो, की बीचला लागून जी नारळाची वाडी ना, पूर्ण अख्ख्या बीचवरती ती नारळाची वाडी खूपच छान आणि खूप सुंदर दिसते. बाकी सोनल? मुलांना खेळायला स्पेशली जागा भरपूर. प्रॉपर्टी खूप छान आहे इथली. ते गेम वगैरे त्यांनी सगळे अवेलेबल केले, त्याच्यामुळे मुलं थोडेसे एंगेज राहतात खेळण्यामध्ये. माझं जर सांगायचं राहिलं तर ओव्हरऑल मी तर म्हणेल की हे जे मी तेच म्हणणार होतो की हे जे डेस्टिनेशन आहे ना, हे फॅमिलीसाठी मी तर म्हणेल एक कम्प्लीट पॅकेज आहे. कारण इथे एक सुंदर बीच आहे. या विलापासून हार्डली वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. बाय कार जर गेलं तर 500 मीटर आहे आणि बाय वॉक जर गेलं तर रोड क्रॉस करून समोरच बीच पण आहे. दुसरी गोष्ट, हा प्रिमायसेस जो आहे यांचा, या बंगल्याचा खूप सुंदर आणि खूप स्वच्छता खूप छान मेंटेन केलेली आहे. ओव्हरऑल इथे तुम्हाला पूल मिळतो. त्यानंतर या विलाला लागून असलेली जी वाडी आहे सुपारीची, ती तर इतकी सुंदर आहे, त्याचा अनुभव पण खूप छान येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर इथले जे केअरटेकर काका आहेत, काका काकू, यांचं जे जेवण त्यांनी कोकणी ऑथेंटिक जेवण दिलं ना, ते पण खूपच मतलब स्वादिष्ट होतं. आम्ही खूप तावा मारला त्याच्यावरती. आणि इथल्या रूम पण खूप स्पेशियस, असे मोठमोठ्याला रूम आहेत. स्विमिंग पूल आहे, तुम्हाला इथं स्विमिंग पूल भेटतो, तो पण त्यांनी खूप स्वच्छ मेंटेन केलेला आहे. ओव्हरऑल आता लॉनमध्ये आम्ही बसलो, ती फ्रंट साईड आहे. तर ओव्हरऑल हा कम्प्लीट पॅकेज आहे.
तर मुंबईपासून मला वाटतं काय 150 किलोमीटर आहे, पुण्यापासून 170 ते 80 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि एक खूप छान म्हणजे काय म्हणणार ना, समुद्रकिनारा आपल्याला हा भेटतो अलिबागच्या पुढे काशीच्या बाजूला. तर ओव्हरऑल हा असा आमचा एक्सपिरियन्स होता. बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. बाय बाय.